आई मला ना आज एकदम स्वीट टूथ झाला आणि मला काहीतरी गोड खायचंय पण काहीतरी पटकन होणार. मग आप्पे करूया. आप्पे. हा आता आपल्याकडे पिकलेली केळी आहे, रवा आहे, साखर आहे, दूध आहे, तर आपण आप्पे करूया. तर आपण इंग्रेडियंट्स बघूया. दोन केळी, 2 bananas, 1 वाटी रवा, 1 bowl semolina, अर्धी वाटी साखर, half bowl sugar, दूध जसं लागेल तसं घ्यायचंय, milk as and when required. आणि हे काजू बदामचे काप आहेत. Okay, so this is almond and cashew which is crushed together. वेलची पूड, This is velchi food. आणि हे साजूक तूप. Purely. केळी सोजायची आणि थोडी स्मॅश करून घ्यायची. Okay. Peel the banana and then smash it. Nicely smashed. आता Semolina टाकते मी. रवा semolina. त्याला सुजी पण म्हणतात. सुजी दिल्ली साईडला मोस्टली सगळे नॉर्थ साईडला सुजी म्हणतात त्याला. साखर टाक. मिक्स केलं व्यवस्थित अँड देन द शुगर, साखर आणि दूध टाक. वाटी दूध टाक. अर्धी वाटी, हळूहळू हाफ बोल ऑफ मिल्क. हळूहळू टाक. पुरे स्लोली. जरा भिजला पाहिजे, रवा भिजला पाहिजे. टाक थोडा. मला ते सगळं जाईल वाटतं. टाक टाक जरा नरम होतं. टाक. आता अजून 2-3 चमचे टाक. बस. जास्ती पातळ झालं ना मग ते आप्पे पडत नाहीत. आता हे टाक. सगळं टाक. मी जी दाताखाली आली ना की छान लागतं एकदम. म्हणून त्याचे तुकडे केले. राईट. आता हे ना आपल्याला 10 मिनिटं तरी ठेवायला लागेल तर रवा फुलेल. So you have to keep this for 10 minutes. फुललंय ना. Nice. 10 ते 15 मिनिटं. जास्त वेळ ठेवलं तरी चालेल. आपल्याला घाई आहे म्हणून आपण 15 मिनिटं ठेवले. आता वेलची पूड टाक. फुल 1 चमचा भर टाक. जास्त येते. 1/2 teaspoon. Half teaspoon वेलची पावडर. आता ना cardamom powder. Right? Yes, I can. झालं ना आप्पे बाकी आपण हे नॉनस्टिक पण मिळते, लोखंडाचं मिळते, बिडाचं मिळते. हां आता याला काय करायचं बघ. ह्याच्यावर थोडंसं घीने ब्रश असेल तर ब्रशने लावून घेतलं तरी चालेल. थोडंसं हां पहिले all the facets, right? ह्याच्यात खूप भरून नाही टाकायचं. हां, right. Take spoon by spoon, small droppings that you can drop into the passage. And we'll see how. सगळे असे भरले ना की याच्यावर झाकण ठेवून Lid ने cover करायचं. Cover it with the lid and let it rest for एक 2-3 मिनिटं आणि मीडियमला ठेवायचा. एकदम बारीक नाही, एकदम मोठा नाही. Alright, cover it with the lid and on a medium flame gas. Keep it for 2 to 3 काढायचं आणि जरा वरून थोडंसं परत तूप टाकायचं. खाऊ दे जरा पोरांना वगैरे. मीडियमच ठेवायचं. जरा मोठं ठेवलं की करत नाही. Nice. Wow. थोडं कधी कधी जास्त पीठ नरम असेल ना तर ते चिकटते. ओके. पण आपलं एकदम मस्त झालं. जरा बघायचं शिजले की. हे कसं दिसते छान. दिसते का तुला? शिजले. हां हे बघ शिजले की नाही बघायचं. हां So finally, I guess आपले ready. Looks yummy. आणि लागतात पण चांगलं. मस्त. तुम्ही करून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कळवा. Guys, as always I say, keep sharing, liking and comment, right? So thank you for watching Sasbhav Nokchuk recipes. Thank you. थँक्यू.